तीर्थक्षेत्र विकास आघाडीने धूळमुक्तीचा नारा देत ही निवडणूक जिंकली, परंतु खरंच पंढरपूर शहर धूळमुक्त झालंय का? तरी सामान्य नागरिकातून अतिशय तीव्र प्रतिक्रिया या धुळीमुळे तयार झालेल्या आहेत. आपण बघत आहात की पंढरपूर शहरामध्ये सगळीकडे धुळीचं वातावरण तयार झालेलं आहे. पंढरपूर नगरपालिकेने 70 ते 80 लाख रुपयाची स्वीपर मशीन घेतलेली असताना 10 ते 20 हजार रुपयाच्या ब्रशसाठी ती मशीन कितीतरी दिवस झाली बंद पडलेल्या अवस्थेत दिसून येत आहे. तसेच राज्य सरकारने पंढरपूर नगरपालिकेला 2 ते 3 शेववाहिका दिलेल्या असताना ते पण शेववाहिका धूळ खात पडत आहे. तरी माझे पंढरपूर नगरपालिका प्रशासनाला, नगराध्यक्षाला तेच आव्हान आहे की लवकरात लवकर हे पंढरपूर शहर जर धूळमुक्त जर नाही झालं आणि ह्या कोट्यावधी रुपयाच्या मशिनरी जर नाही चालू झाल्या तर आम्हाला सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन नगरपालिकेच्या समोर तीव्र आंदोलन छेडावे लागेल.